5,00,000 रुपये। जज साहेब 5,00,000 रुपये, 5,00,000 खूप मोठी अमाऊंट आहे, खूप मोठी रक्कम आहे। 5,00,000 आपल्या मुलीकडे कुठून आले हे तुम्ही विचारलं नाही त्यांना? नाही विचारलं। का विचारलं पाहिजे ना? जज साहेब माझे यांना विचारायचे प्रश्न होते ते विचारून झालेत। तुम्ही जाऊ शकता। जज साहेब, एक साधी गृहिणी तिच्या मूलभूत गरजांसाठी तिच्या नवऱ्यावर अवलंबून आहे, म्हणजे माझ्यावर। माननीय वकील मगाशी म्हणाले, त्यांनी माझ्यावर एक आरोप केला। काय त्यांचं नाव? युगंधर प्रताप। त्यांनी मगाशी माझ्यावर आरोप केला की मी माझ्या पत्नीवर अत्याचार केले, मारझोड केली। माझं त्यांच्यावर बिलकुल प्रेम नव्हतं। तर जज साहेब, मला कोर्टासमोर काहीतरी सादर करायचं आहे, तर त्यासाठी परवानगी द्यावी। परवानगी आहे। धन्यवाद। झुंजार, जज साहेब, हे त्या दुकानाचं बिल आहे ज्या दुकानातून मी लालीजींना चेन गिफ्ट केली होती, सोन्याची चेन। जी चेन आता पुरावा म्हणून तुमच्याकडे आहे। जामकर साहेबांनी जी जमा केली आहे त्याच्यावर रक्त लागलंय, तीच ती चेन। एवढंच नाही जज साहेब, मी सणासुदीला त्यांना साड्याही गिफ्ट करायचो, म्हणजे सणासुदीलाच का, असा वार वगैरे काही बघत नव्हतो, मी गिफ्ट करायचो त्यांना। मला माझी बायको आनंदी बघायची होती, त्यांना खुश बघायचं होतं, त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचं होतं। जज साहेब, मला तुमच्या निदर्शनास अजून काहीतरी आणून द्यायचं आहे, तर त्यासाठी परवानगी द्यायची, काहीतरी सादर करायचं आहे। परवानगी आहे। झुंजार, मोबाईल तो फोल्डर काढून दे, संक्रांतीचे फोटो काढले होते ना आपण। जज साहेब, त्या फोटोमध्ये जे आम्ही दोघं जण दिसतोय त्या आमच्या चेहऱ्याकडे जरा नीट लक्ष द्या। आम्ही खुश वाटत नाही का हो? आमच्यात भांडणं झालेत असं वाटतंय का? नाही, तसं असतं तर आम्ही खुश असतो का? हे फोटो संक्रांतीच्या दिवशी आमच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता, त्या दिवशी काढलेत। हे झुंजरनेच फोटो काढलेत ते। याच्यात कुठेतरी असं वाटतंय का की आमच्यात भांडणं असतील, मी मारझोड करायचो, आमचं प्रेमच नाही? मला आणखीन एक गोष्ट कोर्टासमोर आणून द्यायची आहे, ती म्हणजे लालीजींची आई जी आजारी होती तेव्हा लालीजी खूप रडल्या होत्या। त्यांच्या डोळ्यातलं पाणी मला बघवलं नाही, म्हणून मीच मागचा पुढचा कुठलाच विचार न करता 5,00,000 त्यांना दिले, जे त्यांनी त्यांच्या वडिलांना दिले, आणि त्याच्यातूनच त्यांच्या आईचा जो काही आजारपणाचा खर्च आहे तो पूर्ण झाला। मिस्टर गोपाळ, तुम्ही एक साधारण लेडीज टेलर असताना तुमच्याकडे 5,00,000 कुठून आलेत? ॲडव्होकेट प्रताप, तुम्ही बसून घ्या, त्यांना बोलू द्या। बोला तुम्ही। सॉरी बोला। जज साहेब, मगाशी हेच वकील असं म्हणाले होते की मी 20 वर्ष घरापासून लांब होतो। 20 वर्ष म्हणजे 2 दशकं, खूप मोठा कालखंड आहे। 20 वर्षामध्ये माणूस काय काय करू शकतो ना, कामं करू शकतो। तसंच मी बाहेर काम केलं, काही रक्कम जमा केली, तीच रक्कम इकडे घेऊन आलो, त्यातलेच हे पैसे होते 5,00,000 थोडीफार मी पण बचत करतो। अजून काय विचारायचंय वकील साहेब? जज साहेब, माझं झालंय। मिलॉर्ड, मला गोपाळ देशमुखला आरोपी म्हणून काही प्रश्न विचारायचे, प्लीज मला परवानगी द्या। परवानगी आहे। थँक्यू मिलॉर्ड। तुझं जर एवढं लालीवर प्रेम होतं, तू तिच्याशी काहीच चुकीचं केलेलं नाही, तर मग जेलमधून का पळून गेला होतास? हा जेलमधून पळून गेला ही बातमी ह्या वकिलाला कशी काय समजते? साहेब, मला पण नाही माहित। गोपाळ देशमुख, तुम्ही पळून गेला होता हे खरं आहे का? नाही जज साहेब, मी नव्हतो पळून गेलो। गोपाळराव,
माणसानं खोटं तेवढंच बोलावं जेवढं समोरच्याला पटल. गोपाळ, कोर्टासमोर कोर्टात तरी खोटं बोलू नकोस. नाही, मी खोटं बोलतच नाही. देवशपथ मी खोटं नाही बोलत. मी नव्हतो पळून गेलो. मी पळून नव्हतोच गेलो. अहो, जामकर साहेबांसारखा एवढा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आमच्या गावात आहे. त्यांच्या नाकाखालनं कुठलाच गुन्हेगार सुटणं अवघड आहे. मी काय पळून नव्हतोच गेलो मी. वकील साहेब, तुम्हाला कोणीतरी खोटी माहिती दिलेली आहे. मिलॉर्ड, या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इन्स्पेक्टर जामकर यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलू इच्छितोय. प्लीज मला परवानगी द्या. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड. इन्स्पेक्टर साहेब, आरोपी गोपाळचं असं म्हणणं आहे की मी पोलीस स्टेशनमधून पळून गेलोच नव्हतो. यावर तुमचं काय मत आहे? मी जेव्हा पोलीस चौकी सोडून गेलो तेव्हा हा चौकीमध्येच होता, आणि मी जेव्हा पुन्हा पोलीस चौकीत आलो तेव्हा हा पोलीस चौकीमध्येच होता. असं कसं होऊ शकतं? जामकर साहेब सुद्धा यांची बाजू का घेत आहेत? स्वतःचं अपयश लपवण्यासाठी खोटं बोलताय इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. ॲडव्होकेट प्रताप, साक्षीदारावर तुम्ही असे आरोप करू शकत नाही. आय एम सॉरी मिलॉर्ड, तुम्ही येऊ शकता. ॲडव्होकेट प्रताप, तुमच्याकडे दुसरा काही पुरावा असेल तर तुम्ही सादर करा. येस मिलॉर्ड, माझ्याकडे एक पुरावा आहे. सर नाहीये. आय एम सॉरी मिलॉर्ड, ॲक्च्युली माझ्याकडे पुरावा होता पण तो समहाव मी विसरलो आणायचा. आय एम सॉरी. माझ्यामुळे कोर्टाचा वेळ वाया गेला, त्याबद्दल मी माफी मागतो. पण सर, माझ्याकडे पुरावा आहे आणि योग्य वेळी मी तो सादर करेन. ॲडव्होकेट प्रताप, तुमच्यासारख्या वकिलाने पुराव्याशिवाय कोर्टात काहीही बोलू नये. तुम्हाला हे शोभत नाही आणि तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आय एम सॉरी. कोर्टाची वेळ संपत आल्यामुळं ही सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. जज साहेब, माफ करा, मी असं मध्येच बोलतोय. मला ही प्रोसिजर माहिती नाही म्हणून माफ करा. आता काय, मी माझी केस स्वतः लढतोय ना, तर कायदेविषयक अभ्यास करण्यासाठी जर का मला काही पुस्तकं मिळाली तर बरं होईल. अजून काय? नाही, काय नाही, पुस्तकच. तुम्हाला पुस्तकं दिली जातील. त्यांना कायद्याची पुस्तकं देण्यात यावीत. धन्यवाद साहेब. पुढची सुनावणी लवकरच करण्यात येईल. आज हे कोर्ट इथंच थांबतंय.